गेल्या वर्षी त्यांचे ते फोटो दाखवतात ते बघा, काकड्या अशा पद्धतीने काकड्या होतात। आणि ते मगाशी तुम्हाला चिबूडचा पण त्यांनी मला फोटो दाखवला। म्हणजे अशा पद्धतीने इथे करतात ते उत्पन्न मिळतोय त्यांना, बघू शकता तुम्ही। कवळी कवळी एकदम काकडी, काही दिवस राहिलेत आणि त्यानंतर इथे अशा खूप साऱ्या काकड्या दिसतील। आपण येऊ नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आपण करतोय। नमस्कार मित्रांनो, स्वप्ननगरी पवित्र कोकण भूमीतून मी आपला प्रसाद, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलोय निगडीला। निगडी म्हणजेच तुम्ही कोलमांडला निगडी जो फाटा तुम्हाला माहिती असेल, म्हणजेच एक फाटा जातो हरिहरेश्वरला आणि दुसरा फाटा जातो आपला कोलमांडला। त्याचबरोबर फाट्यावरती आज आपण उभे आहोत आणि उभे आहोत म्हणजेच आपण आज आलो एका ठिकाणी। इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे बघा, इथे दादा माझ्या पुढे गेलाय। येण्याचं कारण हेच आहे की आपले इथे निगडीचे एक मित्र आहेत, जे मे महिन्यामध्ये गावामध्ये पाण्याची टंचाई असते, तर त्या पिरियडमध्ये गावामध्ये आजूबाजूची जी गावं आहेत पंचक्रोशीतील, त्या गावांना पाणी वगैरे पुरवतात। पार तिकडे गाणी कोंढा वगैरे त्या साईडला देखील गाडीने पाणी पुरवत असतात। पण एकदा उन्हाळा झाला की त्यांचा धंदा ठप्प होतो आणि त्यानंतर ते पावसाळ्यामध्ये दुसरा व्यवसाय काहीतरी असावा, जोड व्यवसाय म्हणून ते दोन भाऊ आहेत, तर ते इथेच कोलमांडला निगडी फाटा आहे तिथेच बरोबर त्यांनी पावसाळी चिबूड लावलेत। तर ते बघण्यासाठी आपण आतो मळ्यामध्ये जातोय। तर आपण बघू शकता माझ्या मागे दादा आहे आणि ते स्वतः भाई पण आहेत। तर जाऊया आपण तिकडे, या। तर आपण जाऊया तिथे। हे बघा, हा बघा त्यांचा इथे आहे हा मळा, आपण त्या मळ्यामध्ये आलोय। हे बघू शकता तुम्ही, इकडे नेटवरून काहीतरी ना झाडं लावलेत त्यांनी आजूबाजूला, त्याच्या वेळी वरती चढवल्यात। तर ते त्यांना आपण विचारूया काय ते नक्की। आणि इथे पण ते भाई तिकडे ट्रॅक्टरने नांगरणी करतात। हे दोघे भाऊच आहेत आणि पावसाळी कसा असतो, सगळं कामधंदा ठप्प असतो, तर त्या दरम्यान ही लोक इथे दरवर्षी चिबूड लावत असतात आणि त्याचं उत्पन्न घेत असतात। इथे तुम्ही बघितलात ना, हे बघा, मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला। हे काकडीची रोपं आहेत, अजून तरी त्याच्यावरती काकडी नाही, त्याला वेळ आहे, पण आता ते वरती त्या नेटवरती चढत आहेत काकडा आणि काही दिवसानंतरच त्याच्यावरती काकडी वगैरे होणार। आणि तसंच इकडे देखील हे बघा, हे प्रॉपर त्यांनी शेती कशी केली जाते याचं उदाहरण जर बघायचं असेल तर तुम्ही हे बघा, एक लाईनमध्ये जर तुम्ही बघितलात ना, तर एका लाईनमध्ये ज्याची रोपं आहेत, इकडे आपण पुढे देखील बघू शकता। हे बघा, इथे पण तुम्ही म्हणजे कोणत्या साईडला जरी उभे राहिलात ना, तरी पण तुम्हाला ते झाडं एका लाईनमध्ये दिसतील। अशी त्यांनी लागवड इकडे केली आहे। त्याच्यामधून इथे काही दिवसानंतर म्हणजेच सराईच्या दरम्यान किंवा आणि गणपतीच्या वेळेला, गोविंदा गणपतीच्या दरम्यान इथे चिबूड होतील आणि ते मग ते आपल्या इथे आजूबाजूच्याच लोकांना सेल करत असतात। आपण पण घेतो त्यांच्याकडूनच। तर हे बघा, इथे आहेत हे भाई, त्यांना विचारूया आपण काही गोष्टी। आपल्याला काय याचं तेवढं नॉलेज नाही आहे, तर त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया आपण। तुम्ही भाई कधीपासून हे करता, किती वर्ष झाली इकडे? 8 वर्ष झाली। 8 वर्ष का? अच्छा, तुम्ही दोघे जणच असता की आणखी? हां हां, लोक पण करतात इथं। हां हां, जास्ती करून आदिवासी लोक आहेत ना, हां हां, ते लोक पण करतात। ओके, आपण लई महिने ते आला, हां काम भरपूर महिने। हां, तेच आता काय माहिती आहे काय, आता गवत आहे ना, गवत जरा पण नाही पाहिजे, ओके, क्लिअर जागा पाहिजे। अच्छा, हां। तर हे बघा, हे ते म्हणतात ना की गवत अजिबात नको आहे, तर त्यानुसार त्यांनी तसं केलं इथे। म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार नाही की गवत इथे आहे म्हणजे असं काय, पूर्ण त्यांनी लागवड करतेवेळी सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं आहे त्यांनी, आपण बघू शकता। आपण ते दादा तिकडे नांगरत आहेत ना, तिथे जाऊया आपण। ट्रॅक्टरने नांगरणी होते ना, तिथे जाऊया आपण, बघूया नक्की कशा पद्धतीने नांगरणी केली जाते। हे बघा, ही आहेत रोपं चिबूड, ह्याच्यावरती ते चिबूड होतात। चिबूड म्हणजेच कसं आहे, गुंजावळे वगैरे तुम्ही म्हणता ना, आपले कोकणी जी लोक आहेत त्यांना माहिती असतील गुंजावळे वगैरे। तर चिबूड ही थोडी मोठ्या पद्धतीची असते। हे बघा, इथे हे दादा नांगरणी करतायत, खूप मेहनत आहे, दिवसभर पाऊस चालू आहे, त्याच्यामधून हे लोक कामं करतायत।
जोड व्यवसाय काहीतरी असावा या हेतूने इथे हे करत असतात। दरवर्षी आम्ही बघतो यांना इकडे, तर आज आपला असाच विचार आला मनामध्ये की यांचा एक व्हिडिओ बनवूया। आपल्याला काय याची तेवढी माहिती नाही आहे। किती वेळ दादा करताय, किती वेळ झाला नांगरणी करताय? हा ना। आणि झाडं लावलेला किती, म्हणजे कधी लावली होती झाडं? पंचवीस। अच्छा, हे म्हणतायत 25 दिवस झाले त्यांना, हे जे रोपं लावलेत ना यांना 25 दिवस झालेत। बघा 25 दिवसामध्ये एवढी मोठी झालेत। आणि आता त्याच्यामध्ये हे, आणि हे तुम्ही आता नांगरताय कशासाठी नांगरताय? अच्छा, हा, ते जागा आहे ना थोडी मऊ, म्हणजे माती सुळसुळीत राहण्यासाठी नांगरणी करताय तिथे। आणि ह्याच्यामध्ये ते नंतर मग खत पाणी वगैरे टाकण्याचं काम करतील। आता तर रोपं चांगली रुजले, तुम्ही बघू शकता। हे बघा, मी मगाशी पण म्हणालो तुम्हाला कोणत्या पण साईडने उभे राहिलं तर तुम्हाला सरळ जे दिसतील। तर हे बघा, या अशा पद्धतीने काम चाललंय। कोकणामध्ये, विशेषतः आपल्या कोकणामध्ये नांगरणी ही, हे बघा, हा काय, हे मऊ ह्याच्यासाठी जागा हे करतात, कारण ताणे वगैरे जे असतात ना त्याच्या वेळी असतात, ते खराब होऊ नये म्हणून ते ह्या गोष्टी करतात। मी मगाशी म्हणालो तुम्हाला, मी बोलता बोलता विषय थांबवला आहे थोडा। कोकणामध्ये नांगरणी ही ह्याच्यावरती आपल्या पारंपरिक पद्धतीने म्हणजेच नांगरणी करतात, पण कुठेतरी शेती करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा बदल यावा आणि मोठ्या प्रमाणात शेती करता यावी म्हणून हे दादा इथे ट्रॅक्टरचा वापर करतायत। म्हणजे जास्तीत जास्त कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचा। हे मे महिन्यामध्ये पाणी सप्लाय वगैरे करत असतात, पण सांगायचा उद्देश हाच आहे की गावी जरी राहिलो आपण तरी पण गावी पण करण्यासारखं खूप काही आहे, फक्त करण्याची जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे। ती जिद्द आणि चिकाटी यांच्यामध्ये आहे असंच दिसतंय, कारण खूप मोठा असा मळा इथे दिसतोय, मोठ्या प्रमाणात ते उत्पादन काढतात। इथे काही काकडीचे पण रोप आहेत, आपण तिथे देखील जवळ जाऊया आणि बघूया। तर चला, हे काकडीचा तुम्ही कधी लावलात? ते आवाज जात नाहीये ना त्यांच्यापर्यंत। काकडी बोललो, कधी लावलात काकडी? हो ना, म्हणजे सोबतच सगळ्या गोष्टी केल्या। अच्छा, हे बघा, काकडी पण त्यांनी तेव्हाच लावल्या आणि हे नेट वगैरे त्यांनी तेव्हाच टाकलंय, हे बघू शकता तुम्ही। आता काय होणार आहे, ज्या वेळेला हा ताणे आहेत ना, हे काकडीचे जे ताणे आहेत ना, हे ज्या वेळेला वरती चढतील त्यावेळेला काकड्या ह्या बरोबर ह्या हे जे नेटचे जे होल आहेत ना, हे बघा, हे 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 इथून लोंबणार आहेत, म्हणजे खाली लटकणार आहेत, म्हणजे मग आतमध्ये शिरून त्या काकड्या आपल्याला कलेक्ट करता येतील एक 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 करून। हे बघू शकता। आता ह्याच्यावरती फुलं देखील यायला सुरुवात झाली। हे बघा इथे, हे बघा, काही आहेत बारीक बारीक फुलं दिसत आहेत। हे गोविंदाच्या आसपास हे तयार होतील आणि गणपतीमध्ये चिबूड पण आपल्याला खायला मिळतील। जर तुम्ही पण असं काही गावी करण्याचा विचारात असाल तर नक्की या दोन जे बंधू आपले इकडे आहेत त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखं ह्या क्षेत्रामध्ये खूप काही आहे, खूप मेहनत घेत आहेत। आणि तुम्हाला गणपती गोकुळाष्टमीमध्ये जर चिबूड काकडी वगैरे लागली तर यांना नक्की संपर्क करा। हे इथे आपण जे निगडी कोलमंडला रस्ता आहे, फाटा आहे, तर तिथे हे स्टॉल लावतातच। तर मित्रांनो, आपण इथे आलोय ना, तर आता ही नुकती त्यांची सुरुवात आहे, रोपं वगैरे त्यांनी तयार केली आहेत आणि ते मशागत चालू आहे त्यांच्याकडून। आपण पुढे पण येणार आहोत इथे, कारण ज्या पद्धतीने ते काम करतायत ना, ते खूप बघण्यासारखं आणि लोकांना दाखवण्यासारखं आहे। म्हणजे कोकणात तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, जर तुमच्याकडे जागा असेल, सगळ्या गोष्टी सामग्री सगळ्या असतील तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता। फक्त करण्याची जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची क्षमता असली पाहिजे, सगळ्या गोष्टी शक्य आहेत। हे दोन बंधू इथे गावीच राहून ह्या सगळ्या गोष्टी करतायत। तर आपण हे दादा आहेत त्यांना परत एकदा विचारूया, त्यांनी ते उत्पादन इथून किती घेत आहेत, किती काय, म्हणजे प्रॉपर, म्हणजे हे ह्या गोष्टी करत असताना ह्याच्यामध्ये त्यांना खरंच उत्पादन मिळतंय का तेवढं, की नुसतीच मेहनत आहे, ते पण त्या पण गोष्टी आपण त्यांच्याकडून क्लिअर करूया। तर जाऊया आपण त्यांच्याकडे। दादा, तुम्ही हे करताय ना, तर तुम्हाला नक्की आहे का, म्हणजे प्रॉफिट वगैरे तसं मिळतोय काय? उत्पादनाने काय माहिती आहे,
पावसासाठी आम्ही पावसामध्ये आमचं काय बिझनेस नाही असत. बरोबर. त्यामध्ये आम्हाला काय माहिती आहे इथं काम नाही असत ना पावसामध्ये, आम्ही काय करतो हे काम करतो आम्ही. आणि काय माहिती आहे आम्हाला आमची जी खाली मेहनत सुटतो यातमध्ये. बरोबर. 3 महिने काम करायला पडतो कंटिन्यू. आणि सुटतो पैसा सुटतो, असा नाही का नाही सुटत पैसा. बरोबर. अच्छा आता ह्याला फल व्हायला अजून 2.5 महिन्याच्या नंतर फल तयार होणार. 2.5 महिन्यानंतर. पण तुम्ही हा सेल वगैरे कुठे इथेच कराल ना? जागेवर करतो आम्ही. अच्छा. चिबूड साधारण साईज तुमची केवढी मोठी असते? साईज मिनिमम 5 किलो. 5 किलोचा म्हणजे 6 किलो. अच्छा. तो 5 किलोचा साधारण किती रुपयाला देता तुम्ही? तरी पण बघा आम्ही इथं ना जसा फल असेल तसा विकतो आम्ही. आणि 150 रुपये आहे, 700 रुपये. हो ना. 100 रुपये आहे, 50 रुपये आहे, जसा भेटेल तसा. अच्छा. तर मित्रांनो कसं आहे इथे ते म्हणतात 5 किलोचा, म्हणजे 5 किलो म्हणजे तुम्ही विचार करू शकता केवढा असेल फळ. तर चिबूड मोठा चिबूड असेल आणि 50 रुपये ना, 50 रुपये 100 रुपये जशी साईज असेल किलो असेल त्यानुसार विकतात. पण मी स्वतः खाल्लंय त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय खूप टेस्टी असतो, गोड असतो. हे बघू शकता तुम्ही इकडे. म्हणजे तुम्ही कोकणामध्ये जर असाल तर असं समजू नका की गावी आहोत, इथे काय करण्यासारखं नाही आहे. खूप काही करण्यासारखं आहे. त्याचंच उत्तम उदाहरण हे आपले 2 निगडीचे जे बंधू आहेत ते आहेत आपल्या समोर उदाहरण आहे. तुम्ही पण असाच काय प्रयत्न किंवा असं काही करणार असाल तर नक्की यांच्याजवळ संपर्क करा, ते मार्गदर्शन नक्की करतील तुम्हाला. हे बघू शकता इकडे. इथे बघा हे दिवसभर इथे मला वाटतं अधूनमधून ज्या वेळा कामाला येतात ना त्यावेळेला इथे बसण्यासाठी त्यांनी खास व्यवस्था देखील केली आहे. झोपडी प्लास्टिक बांधून असे झोपडी साधारण बनवले, खुर्च्या वगैरे टाकल्या तिथे बसण्यासाठी. बघू शकता किती मस्त असं वातावरण आहे. आणि हे बघा नंतर ज्या वेळा काकड्या होतील ना त्यावेळेला इथून सरळ चालत जायचं आणि त्या जाळी नेटमधून काकड्या लोंबकळत असतात तर मग ते तोडायचे असतात, काढायचे असतात तिथून. तर मित्रांनो आपण इथे आलो होतो, आता व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपण पुढे देखील इथे येणार आहोत कारण त्यांची आता सुरुवात आहे नुकतीच. तर पुढे देखील सगळ्या गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न एकदा करेन की याचं पूर्ण किट करून केलं होतं. तिथे 100 आली मारले होते काकडीचे. मला काम आहे त्यामुळे मोठी काकडी मोठी आपली गावठी काकडी 30 किलोवरती विकतात. 21 रुपये. 21 रुपये. लहान मोठी कशी असते तरी लहान मोठी नाही तो एकच साईज. आता ही लागो ही किती रुपये लावलात तुम्ही? 48. हा बी कुठून आणतो? बी जागेवर आम्ही बनवतो. जागेवर बनवायचा काय करणार, फळ जो चांगला असेल ना आपला फळ मोठा बघायचा चांगला, त्याला काय करायचं बी काढायची सगळी. हे बघा पाऊस येतोय ना म्हणून आता ट्रॅक्टर घेऊन इथे साईडला येत आहेत ते. जोरात येतोय पाऊस, बंद केला. आपण पण इथे थांबूया थोडा वेळ आणि मग नंतर निघूया घरी जाण्यासाठी. सगळं जे लागणारे साहित्य सगळं मशीन वगैरे सगळं इकडे कटर मशीन वगैरे गवत घास कटर वगैरे सगळ्या इथे मशिनरी ठेवल्यात त्यांनी. बघू शकता मस्त बसण्यासाठी केलंय. किती पाऊस येऊ द्या. बघा पाऊस चालू झालाय आणि आता थांबायला लागले थोडा वेळ. गेल्या वर्षी त्यांचे ते फोटो दाखवतात ते बघा काकड्या अशा पद्धतीने काकड्या होतात. आणि ते मगाशी तुम्हाला चिबूडचा पण त्यांनी मला फोटो दाखवला. म्हणजे अशा पद्धतीने इथे करतात ते उत्पन्न मिळतोय त्यांना. बघू शकता तुम्ही कवळी कवळी एकदम काकडी. काही दिवस राहिलेत आणि त्यानंतर इथे अशा खूप साऱ्या काकड्या दिसतील. आपण येऊ नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आपण करतोय. मित्रांनो आपण आलो होते इकडे एका कामासाठी, राणवलीमध्ये जात होतो. पण जाता जाताना आपल्याला असं दिसलं इथे हे 2 बंधू आहेत
आणि ट्रॅक्टरने नांगरणी करत आहेत, तर नक्की काय करतायत? कारण इथे हे लोक घेतात उत्पन्न, लागवड इथे असते, पण कधी असं दिसत नव्हतं. इथून ऑन द वे कधी गेलात तर दिसायचं नाही, कारण इथे जाळी वगैरे असायची, त्याच्यामुळे दिसायचं नाही. आता आम्ही ज्या वेळेला इथून जात होतो ना, तर इथे नांगरणी करताना दिसलं, तर बोललो जाऊया आपण बघूया नक्की काय करतायत. तर ते शेती म्हणजेच चिबुडाची शेती इथे करतायत, ते आपण पूर्ण बघितली, काकडी वगैरे. तर तुम्ही देखील जर इथे कोकणामध्ये गावामध्ये आपल्या असाल आणि जर असंच काहीतरी करण्याचा हेतू म्हणजे उद्देश असेल किंवा काहीतरी मनामध्ये असेल तुमच्या शेती करण्याचा, तर अशी शेती करा जेणेकरून 2 पैसे तुम्हाला मिळतील. विनाकारण राबून कष्ट करून जर काही हातामध्ये मिळत नसेल तर अशी कोणती शेती करू नका जेणेकरून तुम्हाला कष्ट जास्त होतील आणि त्याच्यामध्ये उत्पन्न काही मिळणार नाही. हे बघा, ही अशी शेती करा चिबुडामध्ये ज्याच्यामधून ते त्यांचं घर प्रपंच 2 बंधू चालवत आहेत, अशी शेती करण्याचा प्रयत्न करा. जर काही अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की इथे या, इथे भेट द्या. त्यांनी ज्या पद्धतीने केलं तसा करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. पुढे देखील आपण व्हिडिओ बनवू याच्यावरती. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या कोकणामध्ये असे जे युवक आहेत ज्यांना खरोखर या गोष्टीची आवड आहे करण्याची, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तर मित्रांनो, भेटूच अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय, काळजी घ्या.